75,000 बहिणींवर टांगती तलवार आहे, त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे। पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचंही निष्पन्न झालंय। जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असं आवाहन शासनानं केलं होतं, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच आता पडताळणी करण्याचे कडक आदेश देण्यात आले। एकूण अर्ज 21,11,991। लाभार्थी लाडक्या आहेत 20,89,946। त्यापैकी 75,100 कारवाल्या लाडक्या आहेत। जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या बहिणींची यादी सुपूर्द करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जातील आणि पडताळणी करतील। आणि आता बातमी बीडमधून येते। बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी टायमिंग साधलंय। यावेळी पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोरच आमदार सुरेश धसांना ठणकावल्याचं पाहायला मिळालं। पंकजा मुंडे यांनी टायमिंग साधल्याचं पाहायला मिळालं। पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोरच आमदार सुरेश धसांना ठणकावल्याचं पाहायला मिळालंय। जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे। ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे। बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही। देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला। अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं। इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003 चा उल्लेख झाला। पुढच्या बातमीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश काही झाला नाही, तेव्हा उद्विग्न झालेल्या खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला होता। आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे खडसेंची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो। माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरचे सूतगिरणी आहे, त्याच्या भागमंडळाचा विषय होता, काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याकांचं आहे त्याच्यात, अशा अनेक विषयाची चर्चा करून परिणामी पत्र दिले आहे। बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठली झालेली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने एक मोठी खेळी खेळली आहे। ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथं संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपनं 17 जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे। महायुती पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी आहे, त्यातच भाजपनं संपर्क प्रमुख हे नवं पद निर्माण केलंय। मात्र ही चाल मित्रपक्षांसाठीच धोक्याची घंटा समजली जाते। संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवरच दबाव कसा राहील याची व्यवस्थित काळजी घेतल्याचं आता बोललं जात आहे। 17 जिल्ह्यामध्ये आम्ही आज संपर्क मंत्री जाहीर केले आहे आणि ही शिवसेनेलाही मुभा आहे, ही अजित पवार साहेबांनाही मुभा आहे। जे महाराष्ट्र जनतेला जो सरकारकडून न्याय द्यायचा आहे तो आमचे संपर्क मंत्री येतील। महिन्यात दोनदा संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतील आणि त्या भागातल्या जनतेला, त्या भागातल्या कार्यकर्त्यांची कामं हे संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करतील। ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक भाजपचे संपर्क प्रमुख असतील। पालकमंत्री आहेत बीडमध्ये अजित पवार, तिथं पंकजा मुंडे भाजपच्या संपर्क प्रमुख असतील। पुण्यात पालकमंत्री आहेत अजित पवार, तिथे चंद्रकांत पाटील भाजप संपर्क मंत्री असतील। रत्नागिरीत देखील उदय सामंत पालकमंत्री आहेत, पण तिथे आशिष शेलारांवर संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे।
छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, तिथे अतुल सावे. कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर पालकमंत्री असताना माधुरी मिसाळांना संपर्क प्रमुख करण्यात आलाय. साताऱ्यातही शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, तिथे शिवेंद्रराजे भोसले संपर्क प्रमुख आहेत. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत, जयकुमार गोरे भाजपचे संपर्क प्रमुख आहेत. पुण्यात पुढच्या बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेच्या मोबाईलमध्ये मोठमोठे पुरावे आणि तेच नष्ट करण्यासाठी त्याचा मोबाईल गायब केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का, असा सवालही त्यांनी विचारलाय. हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला, तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत. तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे. इकडे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर वारकरी संतापलेत. धनंजय मुंडेंची पाठराखण करणं हे वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध करण्यात आलाय. नामदेव शास्त्रींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमर ठोंबरेंनी दिलाय. की नामदेव शास्त्रींनी हे मांडणं बरोबर नाही की मंत्री धनंजय मुंडे हे ते भ्रष्टाचारी नाहीत किंवा वाल्मिक कराडच्या संदर्भात त्यांचा काही संबंध नाही. त्यांचे अनेक पुरावे आलेले आहेत. म्हणजे वाल्मिक कराड खंडणीखोर आहे, त्याचे संबंध मंत्री धनंजय मुंडेशी आहे, हे अनेक सर्व महाराष्ट्राने बघितलेलं असताना देखील वारकरी संप्रदायाचे एकदा मोठ्या व्यासपीठावरून असं बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आमचा एक इशारा आहे की यांनी नामदेव शास्त्रींनी आता एकतर माफी मागावी, आणि जर तुम्ही माफी मागितली नाही, राज्यभर आंदोलनं करू, तुमचा निषेध करू, जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही. पुढची बातमी सोन्या चांदीच्या दरासंदर्भातली आहे. सोन्या चांदीचे दर दररोज नवनवे रेकॉर्ड ब्रेक करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रति तोळा झालाय. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000वर गेलेत. सोन्याला पुन्हा झळाळी आली तर चांदीची चकाकीही वाढली आहे. चांदीचा दर 99,000 रुपये प्रति किलो सुरू आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरलाय. अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर तसंच लग्न सराईमुळे सोन्याची वाढती मागणी, यामुळे सोन्याचे दर सध्या वाढलेत. दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी बातमी आहे, कारण वाढत्या महागाईची झळ आता चहाला देखील बसली आहे. मुंबईसह राज्यभरात चहा 2 रुपयांनी महाग झालाय. दुधापाठोपाठ चहा पावडर महागल्यानं टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियानं चहाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता 10 रुपयांचा कटिंग 12 रुपये मोजावे लागतील. आपण चहाचे भाव जे आहेत ते 2 रुपयाने वाढवतोय. त्याचं मुख्य कारण चहापत्ती म्हणजे टी पावडरचे भाव एक 20 to 24% वाढलेले आहेत. त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत. ह्याचं मुख्य कारण की आपले जे टी लवर्स आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची चहा मिळावी, त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत, कारण की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या आहेत. त्या सर्व लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या आणि त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी झालाय. सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय. आजपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महाग झालाय. चहाच्या मळ्यातून चहापत्तीचा लिलाव करतानाच भाववाढ झालेली आहे. त्यामुळे चहा कपामागे 2 रुपये भाववाढीचा निर्णय टी कॉफी असोसिएशननं घेतलाय. पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. रिक्षा टॅक्सीनंतर आता शाळेच्या बसचा प्रवासही महागेल. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रति तोळा झालाय. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000वर गेलेत. अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर तसंच लग्नसराईमुळे सोन्याची वाढती मागणी, यामुळे सोन्याचे दर वाढले. पुण्याच्या नांदेड गावातील पिण्याच्या पाण्यात क्लोरीन प्रमाण 0 असल्याचं समोर आलंय. नांदेड गावात GBSचे सर्वाधिक 62 रुग्ण आढळले होते. या रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्यातून अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली.
10वी-12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजमीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जारी करण्यात आले. अमरावती विभागीय आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी श्वेता सिंघल यांनी राजभवनात सचिव आणि सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलंय. तसंच यापूर्वीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे या 26 डिसेंबर 2024 पासून रजेवर आहे. एक महत्त्वाची बातमी बघूया. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी याचिका राशिद खान पठाण यांनी केली होती. या प्रकरणात आपलीही बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. सचिन गाड अधिक माहिती देतात. या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन, सुनावणीमध्ये काय नेमकं घडतंय? नक्कीच आपण बघतोय की प्रकरण या आदित्य ठाकरेंची यावी त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आली होती. आदित्य ठाकरे हस्तक्षेप करण्याचा उच्च न्यायालयात पार पडला. उच्च न्यायालयाने याचिका केली की या प्रकरणात कशी करण्यात यावी याची नक्कीच दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि या संदर्भात याचिका सुरू आहे. हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सोलार प्रकल्पाचा निम्मा आर्थिक मोबदला मठाला देण्यास विरोध करण्यात आलाय. भोपे पुजारी मंडळानं हा विरोध दर्शवलाय. मंदिर संस्थाननं मनमानी कारभार केल्यास उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही पुजाऱ्यांनी यावेळी दिलाय. तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या मंजुरीला वेग आलाय. आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून 15 दिवसात सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांकडे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर जवळपास 2100 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नागपुरात उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. स्टेडियम समोरील मैदानात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग ते स्टेडियम जाण्यासाठी बसेसची सोय असणार आहे. शिवाय मेट्रो रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू असेल. उद्या भारत विरुद्ध इंग्लंड असा एकदिवसीय सामना नागपुरामध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सामन्याच्या दिवशी वर्धा रोडवरील जड वाहनं समृद्धी महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत. तर 2 तास अगोदर स्टेडियम गाठा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षा चालकाशी बोलताना दिसतोय. एका मालवाहू रिक्षानं राहुल द्रविडच्या कारला धडक दिल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते. भंडारा डोंगरावर वसंत पंचमी निमित्तानं नामसप्ताहाची सुरुवात झाली. या सप्ताहाची 50 वर्षांची परंपरा आहे. नामसप्ताहासाठी राज्यातून नामांकित कीर्तनकारांची सेवा भाविकांच्या चरणी अर्पण केली जात असते. बातमी संभाजीनगरातून पाहायला मिळते. संभाजीनगरातून 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सिडको N4 मधून काल या मुलाचं अपहरण झालं होतं. मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन 18 तासांनी मुलाची सुखरूप सुटका केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या ब्रह्मपुरी जवळून 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी काही 2 कोटीची फिरवते विकासाची मागणी केली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीची घटनाची मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता. पुढच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर आहेत. मोदींनी महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावर स्नानही केलं.
नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली. यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटाचं दर्शनही घेतलं. अमरावतीमध्ये शासनाची सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे. यासाठी त्यांनी स्थानिक जिनिंग सोबत करार केलाय. मात्र या ठिकाणी कापसाचा स्टॉक फुल झाला असून साठवणुकीला जागाच नाहीये. त्यामुळे शासनाची कापूस खरेदी मंदावली आहे. तसंच कापूस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडलाय. सोलापुरात वळसंग हद्दीत सुरू असलेल्या डांबर खडी प्लांटमुळे परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. या प्लांटमधून निघणारा धुराळा आजूबाजूच्या शेतांमध्ये पिकांवर बसत असल्यानं शेती पिकांचंही मोठं नुकसान होत आहे. मागील 2 वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पीक कर्जासाठी लावण्यात आलेल्या सिबिलच्या अटीमुळे बुलढाण्यातील जवळपास सर्वच शेतकरी हे पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट सरकारनं तत्काळ रद्द करावी अशी मागणी मनसेचे नेते अमोल रिढेंनी केल्याचं पाहायला मिळतंय. असं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही रिढेंनी दिलाय. नंदुरबारच्या रजाळेमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून 16 तास वीज पुरवठा खंडित केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे. तसंच वीज अभावी गावाचा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालाय. तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन सरसकट खरेदी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी देखील करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जातोय. या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे. नांदेडमधून देखील महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्यासाठी विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलंय. अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गीतील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमन्नींना निलंबित करण्यात आलं. मात्र त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पैठण महामार्गावर हे आंदोलन केलं गेलंय. चितेगाव ते बिडकीन गावांमधील रखडलेल्या रस्त्याचं काम आणि धुळीमुळे होणारा त्रास याबाबत हे आंदोलन करण्यात आलं. एक महत्वाची बातमी समोर येते. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी एक मेगा प्लान आखलाय. आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटीचं नियोजन करण्यात येणार आहे. थेट गावातील अडचणी समजून घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता आम्हाला ते करायचं. आता माघारी येत नाही. एवढंच. आता क्लिअर कट इथून पुढं बस काही सांगायचं नाही. 1 दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर. आम्ही मुंबई सोडित नाही. जास्त तो बंद पडून दी नाही तिकडे काढी लागून दी. माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येतं नाहीत आणि पुढं काय होतंय तीही बघू. पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः आळ्या आणि किडे झालेत. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. यामुळे चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली जाते. नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपताना दिसत नाहीत. तोरणमाळजवळच्या केलापानी गावाला रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेची घरीच प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूची झोळी करून 15 किलोमीटरचा प्रवास करून तिला रुग्णालयात दाखल करावं लागलंय. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालक हैराण झालेत. शहरात LIC चौक ते नगर परिषद परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यानं मुख्य सिग्नल बंद करण्यात आलाय. त्यामुळे वाहकांना एकाच लेनवरून ये जा करावी लागते. तसंच रस्त्यावर उडणाऱ्या धुळीनं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कल्याणात राजरोसपणे अनधिकृतपणे चाळींचं बांधकाम सुरू आहे. KDMCच्या पथकानं अनधिकृत चाळींवर हातोडा चालवला. तसंच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील तोडण्यात आल्या आहेत.
छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.